नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 4 मधील ओवी 178 ते 186च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी आपल्याला काही दृष्टांत दिले. त्या दृष्टांतात ते म्हणाले की संपूर्ण ब्रह्मांडाची राख रांगोळी करणारा प्रलयाग्नी जेव्हा त्या ब्रह्मांडाची राख आकाशात उडवतो, तो प्रलयाचा वायू, त्या वायू पुढे आकाशातले ढग टिकू शकतील का? दुसरा दृष्टांत ते असा देतात की त्या वायूचाही जेव्हा प्रकोप होतो आणि त्या प्रकोपामुळे धडाडलेला व संपूर्ण जलतत्वाला शोषून घेणारा असा तो प्रलय काळचा अग्नी आपल्या साध्या गवत लाकडं यांनी दडपला जाईल का? अर्थात ज्ञानोबारायांना सांगायचंय की आत्मज्ञानाचं तेज हे त्या प्रलय अग्नीसारखं, प्रलय काळच्या वायुतत्वासारखं प्रचंड आहे. त्याच्या पुढे अज्ञानरूपी अंधकार, दोष, पाप हे काय टिकणार? आणि त्याला धरूनच आता माऊली असं म्हणतायत की म्हणूनच ह्या आत्मज्ञानासारखी दुसरी पवित्र गोष्ट नाही. आणि हे आत्मज्ञान साधकांच्या अंतःकरणात कर्मयोगाच्या साह्याने प्रगट होतं. ते कसं? तर कर्मयोगामुळे अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणात मूळच सर्वांच्या ठिकाणी असलेलं आत्मज्ञान हे सहजपणे प्रगट होतं. ते प्रगट होण्यासाठी, अंतःकरण शुद्ध होण्यासाठी अर्थात परमेश्वराची जी कृपा होते ती गुरुतत्वाच्या मार्फत होते. ज्ञानोबाराय आपल्याला असं म्हणतायत की म्हणून असो हे न घडे, ते विचारितांची असंगडे, पुढती ज्ञानाचे निपाडे, पवित्र न दिसे. अर्थात ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाच्या सारखं दुसरं पवित्र आम्हाला काही दिसत नाही. आणि त्यामुळेच या आत्मज्ञानामुळे अज्ञानरूपी अंधकार, दोष आणि पाप नाहीसे होणार नाहीत असं म्हणणंच विसंगत वाटतंय. एथ ज्ञान हे उत्तम होये, आणि काही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरेगा. या महातेजाचे निकसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसे आकाश हे. ना तरी पृथ्वीचे निपाडे, कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी न घडे, पंडू कुमरा. अर्थात ज्ञानोबाराय सांगतायत ह्या आत्मज्ञानाला आत्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची उपमा देताच येत नाही. हे आत्मज्ञान किती उत्तम आहे असं सांगायचं झालं तर त्याला आत्मज्ञानाचीच उपमा द्यायला पाहिजे. चैतन्य कसं आहे हो, आत्मतत्व कसं आहे हो, हे जर सांगायचं झालं तर त्याला बरोबरी करू शकेल अशी दुसरी वस्तूच नाही. आत्मतत्व, चैतन्य हे चैतन्यासारखंच आहे, आत्मतत्व आत्मतत्वासारखंच आहे असंच सांगावं लागेल. आणि म्हणून माऊली परत एकदा आपल्या शैलीत आपल्याला काही दृष्टांत देतात आणि त्याद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. ते म्हणतात की महातेज, सूर्यनारायणाचं जे तेज आहे ते तेज कसं आहे हो, म्हणून सूर्यनारायणाच्या प्रतिबिंबाच्या तेजाची उपमा देत त्याच्या जोडीला ते जुळतंय का असं दाखवण्याचा प्रयत्न करता. ते जुळेल का हो? नाही जुळणार. सूर्यनारायणाचं जे तेज आहे ते त्या तेजासारखंच, त्या तेजाच्या प्रतिबिंबामध्ये
त्या तेजाची उपमा देता येणार नाही. त्याचबरोबर ज्ञानोबाराय म्हणतात, आकाश त्याची व्यापकता कशी आहे हो, त्यासाठी आकाशालाच कवटाळलं पाहिजे, म्हणजे आकाशच व्हायला पाहिजे. पृथ्वीच्या तोडीस पृथ्वीच, दुसरी पृथ्वीच, त्याची उपमा देण्यासाठी दुसरी काही कल्पना करता येणं शक्य नाही. असे हे दृष्टांत देऊन ज्ञानोबाराय आपल्या मनात हे ठसवतायत की आत्मज्ञानासारखं आत्मज्ञानच. म्हणूनी बहुती परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानींची आथी. त्यामुळेच जर वेगवेगळ्या रीतीने पाहायला गेलं, विचार करायला गेलं, तर असाच निर्णय घ्यावा लागतो की आत्मज्ञानाची पवित्रता आत्मज्ञानाच्याच ठिकाणी आहे. त्याची बरोबरी करू शकेल असं दुसरं ज्ञानच नाही. जैसी अमृताची चवी निवडिजे, तरी अमृताची सारिखी म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसींची. अहो, अमृताची रुची कैसी, अमृताची कशी हो चव लागते, असं जर कोणी विचारलं तर अहो अमृतासारखीच लागते असं म्हणावं लागेल. त्यामुळे आत्मज्ञान कसं असतं हो, असं जर कोणी विचारलं तर आत्मज्ञानासारखंच असतं असं म्हणावं लागेल. आता अमृताची चव कशी असते हा अनुभव मला तरी नाही, परंतु आपण अगदी साधं सोपं उदाहरण घेतलं आणि म्हटलं की श्रीखंड कसं लागतं हो, गोड लागतं असं सांगता येईल, पण श्रीखंड कसं असतं हो, तर श्रीखंड श्रीखंडासारखंच असतं. दुसऱ्या पदार्थाची उपमा देताच येणं शक्य नाही. म्हणून ज्याला आत्मज्ञानाची चव कशी आहे, आत्मज्ञान कसं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आत्मज्ञानाचंच साह्याने समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, आता यावरी जे बोलणे, ते वायांची वेळू फेडणे, तव साचची जी हे पार्थू म्हणे, जे बोलत असा. स्पष्टपणे ज्ञानोबाराय सांगतायत की आता ह्या पलीकडे जर आत्मज्ञान म्हणजे काय असं तुलनात्मक म्हणजे उपमा देऊन जर मी सांगत बसलो तर केवळ व्यर्थ वेळ घालवणं आहे, वेळेचा अपव्यय करण्यासारखा आहे. आणि अर्जुन सुद्धा ह्याला सहमत होतो. अर्जुन सुद्धा म्हणतो की देवा, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, आत्मज्ञान हे आत्मज्ञानासारखंच आहे. आता कितीही वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर सांगायचं म्हटलं, विचार करायचा म्हटला तर केवळ वेळेचा दुरुपयोग केल्यासारखं होईल. आणि म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो, परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. अहो, अर्जुन असं विचारणार होता की परमेश्वरा, हे ज्ञान कशा प्रकारे जाणावं, हे ज्ञान कशा प्रकारे मला प्राप्त होईल, कसं समजून घेता येईल, असं तो विचारणारच होता. पण देवाने त्याच्या मनातला हा विचार अगोदरच ओळखला. अहो, साक्षात परमेश्वर अर्जुनासमोर आहे, तो अर्जुनाचं मन वाचत होता. अर्जुनाच्या मनातले येणारे विचार आणि भावतरंग पाहत होता. त्यांनी तो विचार ओळखला आणि अर्जुनाने विचारायच्या अगोदरच परमेश्वर म्हणतो, मग म्हणतसे किरीटी, आता चित्त देई ये गोठी, सांगेन ज्ञानाची भेटी, उपाय तुझ. परमेश्वर म्हणतो, अर्जुना, या ज्ञानाचा अनुभव घेण्याचा, समजून घेण्याचा उपाय मी तुला सांगतो, ते आता तू चित्त देऊन ऐक. माऊली हो, ज्ञानोबाराय आपल्याला आता तो उपाय सांगणार आहेत. आपणही सर्वजण चित्त देऊन तो उपाय समजून घेऊयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.